महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गांकरिता आरक्षण अधिनियम 2024च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्रदान करण्याकरता मार्गदर्शक सूचना। नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे। चला तर बघू नवीन काय विशेष। महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक 11 मार्च 2024। प्रस्तावना। महाराष्ट्र राज्य विधानमंडळाने दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी विशेष अधिवेशन घेऊन महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 एकमताने संमत केला आहे। माननीय राज्यपाल महोदयांच्या मान्यतेने दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी सदर अधिनियम अंमलात आला आहे। सदर अधिनियमाच्या कलम 5 अन्वये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांमध्ये तसेच राज्याच्या लोकसेवांमधील शासकीय व निमशासकीय सेवेत सरळ सेवा भरतीच्या पदांमध्ये 10% आरक्षण विहित करण्यात आले आहे। सन 2018चा SEBC आरक्षण अधिनियम निरसित झाल्याने व सद्यस्थितीत जात प्रमाणपत्र तसेच नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्राप्त होण्याबाबत राज्यातील विविध स्तरावरून तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय यांच्याकडून SEBC वर्गास लागू झालेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याची विनंती शासनास करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने सदर प्रकरणी खालीलप्रमाणे सर्व कश सूचना निर्गमित करण्यात येत आहे। परिपत्रक 1। महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024च्या कलम 12 मध्ये जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर नमूद केलेले आहे। सबब मराठा समाजास सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग म्हणून जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कंसात जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन कंसपूर्ण अधिनियम 2000 आणि महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कंसात जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम 2012 याच्या तरतुदी आवश्यक फेरफारांसह लागू असतील। 2. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 अंतर्गत मराठा समाजास जातीची प्रमाणपत्रे सक्षम प्राधिकाऱ्यांकडून मिळण्यास पुराव्याअभावी विलंब होतो किंवा जातीचे प्रमाणपत्र देणे किंवा नाकारणे याबाबत कोणताही निर्णय न घेता दीर्घकाळ प्रकरणे प्रलंबित राहतात। याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी अर्जदाराच्या जातीबाबत परिपूर्ण अभ्यास करून निर्णय घ्यावा व निर्णय घेण्यास टाळाटाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी। 3. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 अंतर्गत मराठा समाजात जात प्रमाणपत्र अथवा जात वैधता प्रमाणपत्राकरता महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कंसात जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम 2012 मध्ये विहित केलेल्या आवश्यक पुराव्यांसह अर्जदाराने यथास्थिती सक्षम प्राधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे। सदर प्रमाणपत्राकरता अर्जदाराने उपलब्ध कागदपत्रांसह अर्ज केल्यास त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सक्षम प्राधिकारी यांचा असल्याने सदर अर्ज संबंधित कार्यालयातील निम्न स्तरावरील कर्मचाऱ्यांकडून नाकारण्यात येऊ नये। 4. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता
आरक्षण अधिनियम 2024च्या कलम 5(2) मध्ये SC-BC वर्गाच्या आरक्षणाच्या प्रयोजनांसाठी मुक्त व उन्नत व प्रगत कंसात नॉन क्रिमिलेअर गटाचे तत्व लागू असेल असे नमूद आहे. याबाबत शासन परिपत्रक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक 25 मार्च 2013 अन्वये विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गामधील उन्नत व प्रगत व्यक्ती गट यांच्याकरता नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदानासाठी समग्र सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णय दिनांक 16 डिसेंबर 2017 अन्वये विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गामधील उन्नत व प्रगत व्यक्ती गट याकरता नॉन क्रिमिलेअर साठी उत्पन्न मर्यादा ₹8 लाख इतके करण्यात आली आहे. याबाबतचे नियम SC-BC वर्गास कंसात मराठा समाजास लागू राहतील. 5. मराठा राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास कंसात SC-BC नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता आणि पदांच्या आरक्षणासाठी आणि तत्संबंधित किंवा तदनुषंगिक बाबीची तरतूद करण्यासाठी अधिनियमातील अनुच्छेद 5(2) अन्वये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास SC-BC कंसात मराठा समाजास वर्गाला राखीव जागाच्या प्रयोजनासाठी आरक्षणाच्या प्रयोजनासाठी उन्नत व प्रगत गटाचे तत्व लागू असेल आणि त्या व्यक्ती उन्नत व प्रगत गटात मोडत नसतील. फक्त अशा व्यक्तींनाच या अधिनियमाखालील आरक्षण उपलब्ध असेल. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास कंसात SC-BC नागरिकांच्या वर्गाकरता जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र तसेच याकरता मानव दिनांक हा इतर मागास वर्ग प्रवर्गाप्रमाणे असल्याने नॉन क्रिमिलेअर संदर्भातील कार्यपद्धती संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन परिपत्रक दिनांक 25 मार्च 2013 प्रमाणे लागू राहील. तसेच संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णय दिनांक 16 डिसेंबर 2017 अन्वये लागू करण्यात आलेली नॉन क्रिमिलेअरची आर्थिक मर्यादा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास कंसात SC-BC मराठा समाजाच्या वर्गासही लागू राहील. तसेच संदर्भाधीन क्रमांक 2 अन्वये विहित केलेल्या जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रात आवश्यकता सुधारणा करण्यात आल्या असून सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास कंसात SC-BC वर्गाकरता प्रमाणपत्राचा नमुना सदर शासन परिपत्रकासोबतच्या परिशिष्ट अ प्रमाणे राहील. सदर शासन परिपत्रक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि इतर मागास व बहुजन कल्याण विभाग यांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे. धन्यवाद.